नमस्कार. मी माधवी वैरागकर, सायकोथेरपिस्ट आणि काउन्सिलर. 22 तारखेला लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आज 21 मे उजाडतो आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आपण आलेलो आहे. या दरम्यान जवळपास 2 महिन्यात आपल्याला करोनाच्या भीतीचा ताण प्लस आता लॉकडाऊन उठल्यावरती काही आर्थिक नियोजन जे आपलं ढासळलेलं आहे त्याचा कसं सावरायचं हा ताण आणि आता घराच्या बाहेर पडून काम करायचं असल्यामुळे मला जंतू संसर्ग तर होणार नाही, कारण मला स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवावं लागेल. हे आणि अशा अनेक प्रकारचे ताण जाणवतात आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्या आधीच्या काळात पण मला ताण आणि चिंता होत्याच. मग असं सगळं क्युम्युलेटिव्हली हे ताण जेव्हा वाढत चाललेले आहेत तेव्हा या दरम्यान अनेक मनोविकार सदृश्य लक्षणं समाजात अनेकांमध्ये दिसायला लागलेली आहे आणि ते स्वाभाविक पण आहे आणि नैसर्गिक पण आहे. पण अशा वेळेस काय होतं की ही लक्षणं जेव्हा दिसतात आणि ती सहन करण्यापलीकडे जातात तेव्हा मी साहजिकच याची चर्चा माझ्या कुटुंबियांसोबत करतो किंवा माझ्या मित्रमंडळींसोबत करतो. अर्थात ते स्वाभाविक आहे आणि त्यांच्याकडनं काही उपाय मिळतात का त्याची सुरुवातीला चौकशी करतो. त्यात अजून एक म्हणजे दिलासा देणारी गोष्ट आपल्याला अशी हवी असते की हे सगळ्यांनाच जाणवतं आहे ना. मग ते जेव्हा असं सांगतात की अरे असं मला पण होतं, कधी कधी मला पण अस्वस्थ वाटतं, तेव्हा कुठेतरी मनात मला एक दिलासा मिळत असतो की मी एकटाच नाही ज्याला ही अस्वस्थता जाणवते आहे, ज्याला ही हतबलता जाणवते आहे, ज्याला भीती किंवा चिंता जाणवते आहे. मग नंतर मी काय करतो, सध्या भरपूर वेळ आहे माझ्याकडे, त्यामुळे नंतर मी वळतो ते गुगलकडे. गुगलवर अशा अनेक प्रकारच्या लक्षणांबद्दलची माहिती किंवा अनेक प्रकारच्या विकारांबद्दलची माहिती आपल्याला मिळते. आता अशा प्रकारची माहिती घेणं हे काहीही चुकीचं नाही. पण मग मी सहजच म्हणतो की रे मला ना बहुतेक डिप्रेशन आलेलं आहे किंवा मला ना ह्याचा फोबिया आहे. हरकत नाही, फोबिया असू शकतो, कारण सध्या बंदिस्त जगात जवळपास 60 दिवस झाले आपण एका जागेत बंदिस्त आहोत, त्यामुळे अशा प्रकारचं वाटणं हे साहजिक आहे. पण डिप्रेशन म्हणजे तुम्ही ज्याला डिप्रेशन म्हणता ते डिप्रेशन आणि क्लिनिकल डिप्रेशन यात फरक आहे. सध्या काही जणांनी नैराश्यापोटी आत्महत्या केल्याच्या आपण पेपरमधनं बातम्या पाहिलेल्या आहेत किंवा काही जणांनी जीवन संपवायचा प्रयत्न केला, कुटुंबांना संपवायचा प्रयत्न केलं. तर नक्कीच डिप्रेशन सध्या जनमानसात आहे. पण आपल्याला जे लक्षणं जाणवतात आहे ते नेमके कोणत्या मनोविकाराचे आहेत हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं. मग तुम्ही गुगलवरनं माहिती घ्या, पण एक्सपर्टला ठरवू द्या की तुमच्या बाबतीत कुठली मनोविकाराची लक्षणं दिसतात आहे आणि त्याच्यावर उपचार कोणते करायचे. पण कुठल्याही जर तो मनोविकार असेल किंवा एखादा मनोविकाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण बघतो समाजात सध्या अजूनही टॅबू आहे. शारीरिक एखादा आजार झाला तर आपण चट्टदिशी डॉक्टरकडे जाऊन त्याचा इलाज करून घेतो, पण जेव्हा मनोविकार असेल तेव्हा ते टाळण्याकडे माझी वृत्ती असते. हा स्वभाव असेल, हे कामामुळे झालं असेल. आणि यावेळेस अजून एक सल्ला आपल्याला मिळतो की अरे थोडं कामात लक्ष घाल किंवा कुठल्या तरी कामात स्वतःला गुंतवून ठेव, म्हणजे तुझ्या मनातले विचार बाजूला होतील आणि तुला बरं वाटेल. हे रेंगाळणारे जे विचार आहेत हे नक्की दूर होतील. हाही उपाय बरोबर आहे. पण जेव्हा ही लक्षणं किंवा हा ताण लॉकडाऊनमुळे आला असेल तर अशा प्रकारची जी लक्षणं आहेत ती ताण नियोजनाच्या उपाययोजना केल्यावरती नक्कीच दूर होऊ शकतात. अन्यथा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की योग्य त्या व्यक्तीकडे जाऊन, सल्लागाराकडे जाऊन, एक्सपर्टकडे जाऊन आपल्याला काय झालं आहे त्याची शहानिशा करून घेऊन त्या पद्धतीने उपचार घेणं. मग आता आपण बघूया की उपचार पद्धती कुठल्या प्रकारची असते आणि यांची लक्षणं काय असू शकतात. तर या उपचार मध्ये समुपदेशन, काही सायकोथेरपीज जसं सक्सेसिव्ह सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन आपण ते फोबियाकरता वापरतो. GAD आणि डिप्रेशनकरता आपण CBT वापरतो, म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी वापरतो. जर OCD सदृश्य लक्षणं असतील म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, यात एकच कृती आपण वारंवार करत असतो, जसं की आता हात धुणं जंतू संसर्ग रोखण्याकरता गरजेचं आहे. पण तीच जर कृती आपण वारंवार करत राहिलो आणि आपल्या आयुष्यात तिचा दैनंदिन म्हणजे रुटीन पाळताना जर त्याचा अडथळा व्हायला लागला तर नक्कीच समजून घेणं गरजेचं आहे की आपली वाटचाल कुठेतरी OCDकडे होते. आता ही चिंता किंवा भीती ही स्वाभाविक आहे,
पण ह्या चिंता किंवा भीतीमुळे मला काही शारीरिक लक्षणं जाणवत असतील तर तेव्हा मला तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे मी का सांगते तुम्हाला की ह्या मनाच्या ज्या सगळ्या स्वस्थतेचा किंवा या निरोगी मनाचा जो संबंध आहे तो आपल्या शरीराशी आणि सध्या करोनाशी लढण्याकरता आपल्याला एक प्रतिकारशक्ती वाढवा किंवा स्वस्थ मन आणि निरोगी शरीर यांच्यासह लढा द्या असं सांगितलं जाते. त्या दृष्टीने आपण उपाययोजना करतो आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन जे रुटीन होतं त्याच्यात आपण बदल आणणार आहे. थोडा व्यायाम, सकस आहार जे आपण आधीच्या एपिसोड्समधनं बघितलं होतं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत करायला सुरुवात केली नसेल तर आत्ताही आपण करू शकतो. तर आपण परत आपल्या विषयाकडे वळूया. हे झालं OCD आणि डिप्रेशन ज्याला मी म्हणते. जे आपण काहीतरी लक्षणं बघून म्हणतो की मला डिप्रेस्ड वाटतं आहे, ती थोडीशी उदासी किंवा मळं बसू शकतं. पण खऱ्या डिप्रेशनची किंवा क्लिनिकल डिप्रेशनची लक्षणं जी आहेत ती आपण अशी म्हणू शकतो की दैनंदिन जे आपले रोजचं कामकाज असतं त्यात रस न वाटणं, टोकाचे विचार मनात येणं, मृत्यूचे मनात विचार येणं आणि हताश, निराश वाटणं की मी आता काहीच कामाचं नाही. त्यामुळे अशी जर लक्षणं तुम्हाला दिसून येतील तर तुम्ही नक्कीच आपण मनोविकाराकडे वाटचाल करतो आहे हे समजून घेणं गरजेचं. आता ह्याची शारीरिक आणि मानसिक लक्षणं काय असतात ते आपण बघूया. त्याची शारीरिक लक्षणं अशी असतात की आपल्या छातीत धडधड व्हायला लागते, डोकं दुखायला लागतं, अस्वस्थता वाटायला लागते, रात्री झोप नीट लागत नाही आणि मानसिक बघाल तर रडू यायला लागतं, चक्रा माराव्याशा वाटू शकतात, त्या बंदिस्त जागेपासून पळून जावंसं वाटायला लागतं. मग ही झाली शारीरिक आणि मानसिक लक्षणं. मग सध्या कुठल्या प्रकारचं जास्त आपल्याला मनोविकार दिसून येतात आहे तर कधी कुणामध्ये चिंता आणि भीती म्हणजे अँझायटी किंवा GAD जनरल अँझायटी डिसऑर्डर या प्रकारची लक्षणं दिसून येतात आहे. ती म्हणजे आवाजवी चिंता किंवा भीती. म्हणजे भीती किंवा चिंता सगळ्यांना आहे कारण या रोगावरती अजून औषध सापडलेलं नाही आहे आणि ह्याचा प्रसार हा वेगाने होतो. त्यामुळे या गोष्टीची भीती, चिंता असणं स्वाभाविक आहे. पण जर त्या भीतीला किंवा चिंतेला मी मनातनं दूर करू शकत नसेल तर तिकडे लक्ष देणं गरजेचं. दुसरं आपण OCD संबंधी बघितलं की OCD म्हणजे वारंवार हात धुण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया एखाद्या क्रियेबद्दल नसू शकते तर कधीकधी एखाद्या गोष्टींचे विचार जे आपल्या मनात रेंगाळत राहतात सतत. म्हणजे आपण विचार करायला बसलो किंवा थोडा मोकळा वेळ मिळाला की सतत मनात तेच विचार येत राहतात, ज्याला आपण विचारांचं रवंत करणं असं म्हणतो. तरी हे OCDचं प्रारंभिक लक्षण असू शकतं. नंतर वळू आपण फोबियाकडे. तर फोबिया म्हणजे काय, ते एखाद्या गोष्टीबद्दल असलेली भीती. अर्थात ही भीती काल्पनिक असते पण कधीतरी याचा संबंध तुमच्या पूर्वायुष्यात घडलेल्या एखाद्या घटनेशी पण असू शकतो. तर ही भीती कशाची, तर मी 60 दिवस झाले एकाच जागेत बंदिस्त आहे, मला बाहेर पडण्याला मनाई आहे, तेव्हा बंद जागेची भीती मला वाटू शकते. दुसरी गोष्ट, ज्यांना जंतू संसर्गाची किंवा मला हा रोग होईल ना याची भीती वाटत असते त्यांना आता बाहेर पडायची सुद्धा भीती वाटायला लागली आहे. की समजा जर मी बाहेर पडलो 8 तासाच्या कामाकरता आणि परत आलो तर मला ह्याचा संसर्ग तर होणार नाही, माझ्यापासून माझ्या कुटुंबियांना होणार नाही आणि नंतर मृत्यूची भीती मनात असते. तर ह्या प्रकारच्या जेव्हा भीती असतात त्याला आपण जर्मोफोबिया असं म्हणू शकतो. नंतर आपण बघितलं नैराश्य. नैराश्य म्हणजे एक टोकाची आगतिकता येते की मी अगदीच कामाचा नाही आहे, मी काहीच करू शकत नाही कुटुंबाकरता, माझी नोकरी गेलेली आहे, माझं आर्थिक नियोजन ढासळलं आहे, कसं सावरणार मी कुटुंब याच्यानंतर. अशा प्रकारचे विचार जेव्हा तुमच्या मनात येतात आणि तुमचा दैनंदिन कामकाजातला रस संपून जायला लागतो तेव्हा ही डिप्रेशनची लक्षणं असू शकतात. आता आपण बघितलं की ह्या सगळ्या लक्षणांकरता आपण औषधोपचार घेऊ शकतो, काही सायकोथेरपीज घेऊ शकतो आणि समुपदेशन पण घेऊ शकतो. हे सगळं करणं अत्यंत गरजेचं आहे. सगळी भीती सोडून आणि ह्याचा स्वीकार करून की मला हे असं होऊ शकतं. कारण जसे शरीराला विकार होऊ शकतात तसं ताण आला बरेच काळ जर तुम्हाला तोंड द्यावं लागलं तर अशा प्रकारचे विकार मनालासुद्धा होऊ शकतात. आणि जर मन स्वस्थ ठेवायचं असेल तर या गोष्टींवर ताबडतोब उपचार करणं गरजेचं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे सगळे जे मनोविकार आहेत हे औषधोपचारांनी बरे होतात, ताब्यात ठेवता येतात. त्यामुळे तिकडे जर जायचा विचार तुम्ही पक्का करा, तिकडे जा. बरं, नुसती ही जी थेरपी किंवा हे समुपदेशन किंवा औषधोपचार घेऊन भागणार आहे का, नाही. तर याच्यात तुमचं स्वतःचं सहकार्य त्या तज्ज्ञाला असणं अत्यंत गरजेचं. याबरोबरच
कुटुंबियांकरता पण एक सेशन घेतलं जातं, कारण ज्या कुटुंबात ही व्यक्ती आजारी व्यक्ती वावरत असते त्या व्यक्तीकडे त्या कुटुंबाचा अप्रोच कसा आहे तो नेहमी सिम्पथॅटिक हवा. त्याच्यामुळे त्या कुटुंबाला पण आपण सांगतो की यांच्याशी कसं वागा. असं परस्परांच्या सहकार्याने हे रोग आपण निश्चित ताब्यात ठेवू शकतो. मग हे झालं शास्त्रोक्त माहिती रोगासंबंधी आणि त्याच्या उपचारांसंबंधी. पण सद्य परिस्थितीत लॉकडाऊनमुळे तितके सेशन घेणं किंवा प्रत्यक्ष तज्ज्ञांपर्यंत पोहोचणं कदाचित मला शक्य होणार नाही. त्यामुळे आपण पहिले बघितलं की ही जर मनोविकारांची लक्षणं नसतील आणि केवळ ताणामुळे आलेली तशा सदृश्य लक्षणं असतील तर आपण काय करू शकतो. लॉकडाऊनमुळे जर उद्भवलेली ही परिस्थिती असेल मनावरती तर आपण काय करू शकतो तर आपण तिकडे बघू. तर सद्य परिस्थितीत मनाला शांत आणि स्थिर ठेवणं अत्यंत गरजेचं. याच्याकरता आपल्याकडे अत्यंत सुंदर उपाय पद्धती आहे आणि काही जणांनी दरम्यानच्या काळात ती आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये इन्क्लूड पण केलेली आहे. जसे की मन शांतीचे उपाय म्हणून आपण याच्या आधीच्या एपिसोड्समधून सांगितलं होतं की तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही प्राणायामाच्या काही पद्धती, माइंडफुलनेस, ध्यानधारणा, मंत्रोच्चारण, भजन, पूजन अशा पद्धतीच्या तुम्हाला आवडतील त्या, तुम्हाला रुचतील त्या की ज्यांनी तुमचं मन शांत आणि स्थिर होतं अशा पद्धती मन शांत आणि स्थिर करण्याकरता वापरू शकता. हे झालं मन शांत आणि स्थिर करण्याकरता. कठीण एक आहे म्हटलं तर कठीण, म्हटलं तर सोपं, कारण आपल्याला स्वतःला मदत करून ह्याच्यातनं निघणं गरजेचं आहे. मग आता आपण बघू ही जी भीती किंवा चिंता मला जाणवते आहे ही भीती किंवा चिंता ही खरोखरीची आहे का, म्हणजे वास्तव आणि कल्पना यातला फरक आपण सजगतेने जाणून घेणं गरजेचं आहे. भीती वाटणं स्वाभाविक आहे. मला त्यांची भीती वाटते आहे, करोनाची भीती वाटते आहे, कारण आपण बघितलं की त्याला औषध नाही आहे किंवा पटकन सजग. पण दुसरीकडे जर आपण याला पर्याय बघितला किंवा आपण वास्तवात थोडंसं डोकावून बघितलं तर आपण हे बघतो की कित्येक रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत उपचार घेऊन आणि याचा मृत्यूदर पण अतिशय कमी आहे आणि मी सगळी सुरक्षितता बाळगतो आहे, मग मला हे होण्याचं कारणच काय. असा दिलासा जर मी मनाला दिला तरी अतिरिक्त भीती किंवा चिंता मी दूर करू शकतो. दुसरी गोष्ट झाली की आर्थिक नियोजनाबाबत जर ही चिंता असेल तर मग मी काय करू शकतो. सद्य परिस्थितीत मी बघितलेलं आहे की मला माझ्या गरजा किती आणि इच्छा किती याच्यातला फरक कळलेला आहे. त्यानुसार मी नियोजन केलेलं आहे. मला माझे काही छंद, माझे पोटेन्शियल स्किल्स कळलेले आहेत, माझ्या कुटुंबियांचे कळलेले आहेत. मग पर्याय म्हणून मी काय करतो, मी इतका त्या भीतीत असतो की मी त्या भीती व्यतिरिक्त फक्त भीतीचाच विचार करत राहतो, अन्य पर्यायांकडे मी बघत नाही. तर थोडंसं त्या पर्यायांवरती जर मी लक्ष केंद्रित केलं तर या भीतीला मी दूर ठेवू शकतो. आता आपण वळू फोबियाकडे. तर ही भीती पण काल्पनिक असते, पण हिला तुम्ही या भीतीला जर तुम्ही त्या भीतीचं स्वरूप समजून घेतलं की परत ही जी भीती आहे ही काल्पनिक आहे, मग ही भीती दूर करण्याकरता मी तुम्हाला सांगितलंच सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन तुम्ही वाचून घेऊ शकता. त्या पद्धतीने जर तुम्हाला घरच्या घरी त्याच्यावरती काही उपाय करता आला किंवा असे अन्य प्रयोग करता आले तर उत्तम, अन्यथा तज्ज्ञांची मदत घेणं अत्यंत गरजेचं. आता आपण म्हणतो डिप्रेशनकडे आपण वळूया. मग डिप्रेशन घालवायसाठी तूर्त आपण काय करू शकतो तर आपले विचार पद्धतीत बदल. तर सकारात्मक विचार करा. तर सकारात्मक विचार करा असं आपण सारखं सांगतो. आपण मागच्या एका एपिसोडमध्ये दृष्टिकोन बदला, सकारात्मक विचार करा आणि ते कसं करा हे थोडक्यात आपण केलं. आता वेळेअभावी आपण प्रत्येक गोष्ट इथे डिटेल्समध्ये सांगू शकत नाही, पण तुम्हाला काही अडचणी असल्यास तुम्ही आम्हाला ईमेल करून हे विचारू शकता. तर ही सकारात्मक पद्धत किंवा ही सकारात्मक विचार पद्धती मी तेव्हाच आत्मसात करू शकेन जेव्हा मी माझे विचार नकारात्मक आहे याचा स्वीकार करेन. ते किती वेळ रेंगाळतात आणि त्यांना मी किती वेळ रेंगाळू द्यायचं हे मी स्वतः ठरवेन, कारण ते माझे विचार आहेत. हे जर मी ओळखू शकली तर त्याच्या मागे ज्या भावना उत्पन्न होतात त्या भावनांची तीव्रता किंवा इंटेन्सिटी मी कमी करू शकते. तर या पद्धतीने नकारात्मक भावना ओळखणं, त्या नकारात्मकतेची इंटेन्सिटी कमी करणं आणि मग त्यांना सकारात्मकतेकडे वळवणं सहज शक्य आहे. आता हे झालं आपलं कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, कारण शेवटी काय आहे, आपल्याला मनाला स्थिर आणि शांत ठेवायचं आहे. तेव्हाच या सगळ्या गोष्टींना किंवा ह्या विचारांना आपण दूर करू शकतो. हे केव्हा होईल, जेव्हा मी वर्तमानात जगायला सुरुवात करेन. वर्तमानात जगणं म्हणजे काय की आत्ता ज्या स्थितीत मी आहे त्या स्थितीत मी जगण्याचा आनंद घेऊ शकते का, किंवा या सध्याच्या स्थितीत
मी आनंदाने राहू शकते का, हे प्रश्न आपल्याला मनाला विचारायचे आहेत. कारण जर या स्थितीतही मी मनाला असे प्रश्न विचारत राहील की केव्हा संपणार हे लॉकडाऊन, कधी होणार आहे सगळं नॉर्मल, मला आता कंटाळा आला ह्याचा, असे प्रश्न जर मनात सतत येत राहिले तर कुठेतरी मी समाधानाने किंवा आनंदाने जगू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नांना आपण तुर्तास दूर ठेवूया. सकारात्मकतेने विचार करून बघूया की सध्या जे चाललं आहे ते वाईट काहीच नाही आहे. मी सुरक्षितता बाळगते आहे, मला मदत करायला डॉक्टर पण आहेत, माझे कुटुंबीय मला दिलासा द्यायचे आहेत, देण्यासाठी तिथे तत्पर आहेत, माझे काही सुहृद, काही मित्र ते पण मला मदत करू शकतात. त्यामुळे यात भीती किंवा चिंता बाळगण्यासारखं काही नाही आहे. आणि समजा जर ही लक्षणं एखाद्या मनोविकाराची असतील, एक किंवा अनेक एकाबरोबर जर ती दिसत असतील तर आपण त्याला कोमॉर्बिडिटी म्हणतो. तर हे मनोविकार जर आपल्यामध्ये आधीच असतील, कारण आपण म्हणतो की याचं कारण लॉकडाऊन आहे, पण लॉकडाऊन हे कारण नसून ही आधी होती, फक्त कामाच्या व्यस्ततेमुळे मी तिकडे दुर्लक्ष करत होते किंवा ते तितके बाहेर येत नव्हते. आता या शांततेमुळे किंवा या परिस्थितीमुळे, ही परिस्थिती प्रो नसल्यामुळे ते फक्त दृश्य स्वरूपात आपल्या समोर आलेले आहेत. त्यामुळे एकाचं लक्षण असेल किंवा एकाबरोबर दुसऱ्यांचे लक्षणं असतील तरी या कोमॉर्बिडिटीला घाबरून न जाता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हे मनोविकार निश्चित बरे होऊ शकतात असा दिलासा मी आपल्याला देते. मग स्वस्थ राहा, मस्त राहा. कारण निरोगी मन जर असेल तरच तुम्ही करोनाशी यशस्वीरित्या करोनाचा सामना करू शकता. कारण आता तुमच्यावरची जबाबदारी वाढलेली आहे. मग मनाच्या निरोगीपणाकडे वाटचाल करायची ना, करणार ना बदल. तुमच्या या वाटचालीकरता माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शुभम भवतु.